तुम्ही मला 8 वेळेला निवडून दिलंय आणि एकदा खासदार केलंय. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. पहाटे 5 वाजता उठून 5:45ला कुठला मायचा लाल वेगवेगळी कामं बघत असतो. काय माझं काम आहे? जनतेची कामं बघत असतो. जनतेचे प्रश्न सोडवत असतो. जीव ओतून काम करावं लागतं. आणि ह्यांनी काय सांगायचं? 5 वर्षात होत्याचं नव्हतं केलं. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला. तुमच्या का पोटात दुखतंय? मी फॉर्म भरला ना. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलंय, त्याला अनुसरून फॉर्म भरला. हिम्मत होती तर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं. माझी काय चूक आहे? मी प्रतिनिधी आहे ना ब वर्गाचा. ह्यांच्याकडे तर मी ब वर्गात 5 मतं मला होती. 5 संस्थेचं प्रतिनिधित्व मी होतो. आणि त्यामध्ये आत्ता पॅनल दिलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, हे काय सांगताय? खासदारकी आमदारकीला बोलावून न्यायचं, तेव्हा वयाची अडचण नव्हती. वयाची अडचण तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपलं तुम्हाला आशीर्वाद मागितले. त्याच्यात वयाची अडचण सूर्यकांतराव काय? आशीर्वाद मागायला डॉक्टर चूक आहे का? तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळं मला जमत नाही, घरी या. मी घरी आलो असतो. उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना. शेवटी आम्ही उमेदवार आहोत. आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्यांनाही नमस्कार करणार, कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे. दिलं दुधात साखर, नाही दिलं सांग भलं. त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल का रे? कोण पाणी ओततंय? त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमक अजित पवाराच्यात आहे. तुम्ही काय सांगता? त्याच्यामध्ये वाडवडिलांची सोनं नाणं मोडलं आणि कारखाना उभा केला. आता त्यावेळेस आमच्या आजोबांनी काटेवाडीला जमीन घेतली म्हणून तिथं सोनं नाणं मोडलं आणि जाचकांना तिथं आम्ही दिले आणि तो कारखाना उभा राहिला. इथं शेंबेकरांनी उभा केला, जाधवरावांनी उभा केला, त्याच्यामध्ये बाकीचे कोकरांनी उभा केला, त्याच्यामध्ये आपल्या भोंगळ्यांनी उभा केला, जगतापांनी केला, पुनकुल्यांनी केला, माधवराव गेनबा तावऱ्यांनी आणि आमच्या भालचंद्र तावऱ्यांनी केला, शंकरराव तावऱ्यांनी केला, करंदीकरांनी केला, त्या मुळीकांनी केला. त्यावेळेस ते व्हाईस चेअरमन होते मुळीक, तर त्यावेळेस ते होते म्हणून त्यांनी केला. आता करायचं म्हणलं तर आमची धमक आहे, ताकद आहे. आम्ही काय कारखाने उभे केले नाही काय? म्हणूनच नीलकंठेश्वर पॅनलला विजयी करा.